शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सोलापुरात प्रहार संघटनेनं आज चक्काजाम आंदोलन पुकारलं। तेव्हा आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्वरित कारवाई करत अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं। या कारवाईत महिला पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता। आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर आंदोलन दडपण्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली। या संपूर्ण घटनेमुळे परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात। पोलिसांनी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहता की आम्ही सुरक्षित मार्गाने आंदोलन करत होतो। आमचे सगळे शांततेत आमची पुढची पोलिसांचं आमचं आंदोलन मोडण्याचं काम केलं आहे। उद्या आम्ही भगतसिंग मार्गाने आंदोलन करणार आहेत।